हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये. बघू शकता तर या सीझनमधल्या पहिल्याच वेळेस मी ह्या शेंगा विकत आणलेल्या आहे आणि मुगाच्या सोल्याची भाजी मी इथे करून घेणार आहे. तर मुगाच्या शेंगा मी सोलून घेतल्या आणि त्यामधले मुगाचे दाणे इथे मी काढून घेतलेले आहेत. अशा प्रकारे जे आहेत त्या शेंगा सोलून घ्यायच्या आहे आणि भाजीसाठी त्यासाठी लागणारे इथे काही साहित्य आहे. मुगाच्या सोल्याची भाजी आहे, 10 ते 12 हिरवी मिरची, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर आहे, 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच हळद आणि चवीप्रमाणे मीठ आहे. बस एवढं साहित्य आपल्याला इथे लागणार आहे. एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट गावरान पद्धतीची ही मुगाच्या सोल्याची भाजी बनवून इथे तयार होते. चला तर तव्यावरती आपण पहिले हे सोले टाकून घेऊया आणि सोले जे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सोले जे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आणि कोणाकोणाला ही भाजी आवडते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. मंद आचेवरती हे जे सोले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता तर सोले इथे आता आपले भाजलेले आहेत. जास्त काळसरही होऊ द्यायचे नाही आहे. आता एका ताटामध्ये आपण ते सोले काढून घेऊ आणि त्याच तव्यावरती हिरवी मिरची आपल्याला टाकायची आहे. त्यामध्ये तेल टाकायचं आणि अशा प्रकारे हिरवी मिरचीसुद्धा भाजून घ्यायची आहे. आता या वाटणामध्ये सोले, मुगाचे सोले, लसण, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे वाटण आपल्याला आता मिक्सरच्या सहाय्याने वाटून घ्यायचं आहे. पहिले जे आहे ते बिना पाण्याचंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे लसण, हिरवी मिरची, कोथिंबीर त्यामध्ये दिसत आहे. आणि आता याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आणि मग हे थोडं जाडसरच आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने वाटून घ्यायचं आहे. बघू शकतात तर इतपत जाड आपल्याला एकदम चोपडं काढायचं नाही आहे, एवढंच जाडसर ठेवायचं आहे. चला तर आता फोडणी देऊन घेऊया भाजीला. गरम पाणी केलेलं आहे भाजीसाठी. 3 ते 4 उकळ्या तेल घेतलं. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचं. जिरी मोहरीला छान फोडणी बसली की त्यामध्ये आता ठेचलेला लसण ॲड करायचा आहे. मी लसणसुद्धा खलबत्त्यामध्ये ठेचून घेत असते आणि हा लसणसुद्धा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे. बघू शकता तर कलर येतो तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण काढलं होतं त्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि थोडं गरम पाणी ॲड करून हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तोवर याला लसणालासुद्धा छान कलर येतो. लसणाला कलर आला की त्यामध्ये 1 चम्मच हळद सोडायची आहे आणि हळदसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे. बघू शकता इतपत जाड आहे वाटण. आणि आता या तेला मिठामध्ये आपलं जे वाटण आहे ते सोडून द्यायचं आहे. इतका छान आणि इतका भन्नाट कलर येतो ना या भाजीला आणि चवीला तर अप्रतिम लागते. गावरान मुगाच्या शेंगांची भाजी आहे. याला मुगाची आमटीही म्हणू शकतात. आमच्या विदर्भामध्ये याला मुगाच्या सोल्याची भाजी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि यामध्ये आपल्याला घट्ट पातळ तुमच्या आवडीने करू शकतात. यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि चवीप्रमाणे इथे मीठ टाकायचं आहे. बघू शकतात भाजीवरती जो आपण लसण ठेचलेला होता, जाडसर लसण, तो किती छान दिसत आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतोच. आता ही भाजी उकळू द्यायची आहे. त्यामध्ये कट केलेली कोथिंबीर ॲड करायची आणि मीडियम गॅसवरती 5 मिनटं ही भाजी उकळून घ्यायची आहे. बघू शकतात भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. भाजी तुम्ही जितकी जितकी उकळून घेणार तितकी ती भाजी चवीला छान लागते. आणि 5 मिनटानंतर बघू शकतात ही भाजी जी आहे ती व्यवस्थित इथे उकळल्या गेलेली आहे. छान उकळल्या गेली तर आणि घट्टसर पण होत आहे. आता गॅस कमी करायचा, एकदम फ्लेम कमी करायचा आणि कमी फ्लेमवरती सुद्धा 3 ते 4 मिनटे इथे आपल्याला ही भाजी उकळू द्यायची आहे. बघू शकता तर 3 ते 4 मिनटानंतर आपली भाजी आता इथे तयार आहे आणि गावरान मुगाच्या सोल्याची भाजी इथे आता आपली बनून तयार आहे. झणझणीत
चमचमीत भाजी इथे बनून तयार आहे. चला तर मी इथे ताट सर्व करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला ही मुगाच्या सोल्याची भाजी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. भाजी आहे, सोबत पापड, लोणचं, काकडी आणि चपाती. भेटूया नवीन रेसिपीसोबत.